रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज मिरच्या विकायला गेले आणि पैसे तिकडेच ठेवले. तुकाराम महाराजांनी शेत सांभाळायला घेतलं आणि पाखरायला शेत खाऊ दिलं. तुकाराम महाराजांनी सावकारीच्या वह्या नदीमध्ये बुडवल्या. म्हणजे तुकाराम महाराजाला व्यवहार काहीच कळत नव्हता. अशा प्रकारचं चरित्र तुकाराम महाराजांचं काही लोक रंगवतात. परंतु तुकाराम महाराजांच्या इतका व्यवहार कोणालाच कळत नव्हता. तुकाराम महाराजांनी जो व्यवहार सांगितला त्याप्रमाणे जर आपण आपल्या जीवनाचं वाटचाल केली तर आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख भोगावं लागणार नाही. हेच तुकाराम महाराजांचे चरित्र आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा. रामकृष्ण हरी. उच्च विचारवंत तुकाराम महाराजांच्या विचाराला अनेक विचारवंतांनी वंदन केलं म्हणून उच्च विचारवंत. समाज सुधारक तुकाराम महाराज अंधश्रद्धा निर्मूलन करून समाजाला विवेकी बनवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आणि म्हणून समाज सुधारक तुकाराम महाराज आम्हाला पटलं. उच्च विचारवंत तुकाराम महाराजांनी मान्य केले. 5वा वेद लिहिला म्हणून आम्ही वेदशास्त्र पंडित तुकाराम महाराज मान्य केले. ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करून समाजाला विवेकी बनवण्याचा प्रयत्न केला म्हणून समाज सुधारक तुकाराम महाराजांनी आम्ही मान्य केले. पण तुम्ही चौथं जे तुकाराम महाराजाला विशेषण लावले नाही ते काही आम्हाला पटत नाही. कोणतं चौथं विशेषण आहे? व्यवहार चतुर तुकाराम महाराज. हे जे विशेषण महाराज तुम्ही लावले ना ते काही आम्हाला पटत नाही. का पटत नाही? अहो, ज्यांच्या घरामधली महाजनकी होती ती महाजनकी गेली. ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारचं ऐश्वर्य होतं ते सगळं ऐश्वर्य गेलं. असं ऐश्वर्य गेलं असताना त्यांना व्यवहार चतुर कसं म्हणता येईल? महाराज, तुकाराम महाराजांच्या एवढा व्यवहार कोणालाच कळत नव्हता. तुकाराम महाराजांच्या एवढं धनाचं महत्व कुणालाही पटलेलं नव्हतं. तुकाराम महाराज स्वतः सांगतात की जगात जर किंमत कुणाला असेल तर ती फक्त धनवंताला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. कुणाचं वचन म्हणतात? पैसेवाल्याचं. घरामध्ये 4 भाऊ असू द्या ना, 4 भाऊ असला आणि सगळ्या धाकटा पैसे कमवणार आणि मोठा मोकार फिरणार आहे. मोठ्याला कोणी मान देत नाही. अवघे महाराज सगळे काय म्हणतात? मोठा असं गंगाधर नाव असलं तरी सकाळपासून गंग्या का सकाळपासून कसा दिसलाच नाही. कोण म्हणते? वडीलच म्हणतात गंग्या सकाळपासून कसा दिसलाच नाही. आणि बाळक आमच्या साहेबाबरोबर शिवसेनेमध्ये गेलं, इकडचं नगरसेवक झालं, गाडी घेऊन फिरायला लागलं, लगेच म्हणतात नाना साहेब कसे सकाळपासून दिसलेच नाही. म्हणजे पैसे आले कोण झाला? नाना साहेब. आणि पैसे नसले की गंग्या. हे पण मी नाही म्हणत, हे पण तुकाराम महाराज सांगितलं. काय म्हणले तुकाराम महाराज? माता पिता बंधुजन सर्व मानिती वचन. आई वडील सुद्धा त्या मुलाला मान देतात. कुणाला? ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला. बहीण सुद्धा फक्त त्याला दादा म्हणते. कोणाला? जोवरी मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. जोपर्यंत भावाचा धंदा जोरात तोपर्यंत दादा. भावाचा धंदा बसला पुन्हा गांजा. तुम्ही नाही, तुकाराम महाराज म्हटले. आणि आपली बायको सुद्धा महाराज आपल्याला तोपर्यंत किंमत देते. कुठपर्यंत? अलंकार भूषणे बहुमाने. जोपर्यंत बायको अलंकार भूषणे घेते म्हणून तोपर्यंत तुम्हाला किंमत देते. तुम्ही म्हणाल महाराज इतकं जर तुकाराम महाराजला धनाचं महत्व पटलेलं होतं तर तुकाराम महाराजांनी आपल्या सावकारीच्या वह्या नदीमध्ये का बुडवल्या? आपल्या महाजनकीच्या वह्या नदीमध्ये का बुडवल्या? त्याचं एकमेव कारण आहे, त्यावेळेला त्याच्यासारखा दुष्काळ पडला होता. काय परिस्थिती आपल्या बीड जिल्ह्यामध्ये, काय परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये, काय परिस्थिती आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये. 2 महिन्यापूर्वी काही नेत्यांच्या बरोबर मी महाराष्ट्र फिरून आलो. एसटी साहेब, इतकं वाईट परिस्थिती, गोष्टीची एवढी वाईट परिस्थिती आहे की सगळ्यांचे चेहरे पडलेले आहेत. आम्ही मुंबईमध्ये आनंदाने ही सगळा सोहळा साजरा करतोय, पण आमच्या गावामध्ये जाऊन पाहिलात तर उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी. उजाड राणे उदास चेहरे डोळ्यात दाटले पाणी. श्रावणात मग कशी सुचावी सांगा पावसाने. जनावरांचे पोट खपाटे गायीचा तर आटला पाना. जनावरांचे पोट खपाटे गायीचा तर आटला पाना. झोपाळ्यात दुधासाठी टाहो पुरितो झोपाळ्यात बुकेला ताना. आश्वासनांच्या वांज ढगाची रोज नव्याने होते दाटी. लोकजणी प्रेमिकाला सांगा आता उद्या साहेब परवापासून निघणार आहे. आश्वासनांच्या वांज ढगाची रोज नव्याने होते दाटी. ऊर फुटला धीर सुटला मृग जळाच्या धावून पाठी. अशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे, अशी अवस्था मराठवाडीत झाली. अशीच अवस्था
तुकाराम महाराजांच्या काळामध्ये झाली होती. आणि म्हणून तुकाराम महाराज त्यावेळेला विचार केला की आज जर मी सावकारीच्या वह्या घेऊन असं मागत फिरलो, माझी सावकारी वसूल करायला निघालो, तर लोक आत्महत्या करतील. आणि आत्महत्या केल्यानंतर लगेच ब्रेकिंग न्यूज लागेल. तुकाराम नावाच्या सावकाराच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याची आत्महत्या लागली असते का ब्रेकिंग न्यूज? त्यावेळेला जी 24 तास होतं का, IBN लोकमत होतं का, एवढे वर्तमानपत्र होते का? आली असती का ब्रेकिंग न्यूज? आली नसती. पण एक सांगतो, समाजामधला कुठलाही बदल भीतीने होत नाही आणि समाजामधला कुठलाही बदल केवळ कायदे करून होत नाही, अंतःकरणामध्ये बदल झाला पाहिजे. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये बदल झाला होता आणि म्हणून त्यांनी लोकांना त्रास होऊ नये म्हणून सावकारीच्या वह्या नदीमध्ये नेऊन टाकल्या. व्यवहार कळत नव्हता म्हणून नव्हे. मग मला सांगा महाराज, जर सावकारीच्या वह्या आम्हाला कळलंय की तुकाराम महाराज हे साधू होते, पुढे हे जण डोळा भेटो कळबळा म्हणून त्यांनी सावकारीच्या वह्या नदीमध्ये बुडवल्या, हे आम्हाला पटलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी, तुमच्या शिवाजी महाराजांनी पाठवलेला तुकाराम महाराजांकडच्या मोहरा काहू परत पाठवल्या? एवढ्या राजांनी पाठवलेल्या मोहरा तुमच्या तुकाराम महाराजांनी काहू परत पाठवल्या? याचं उत्तर आम्हाला द्या महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेल्या मोहरा पांडुशेठ व्यवहार करत नव्हता म्हणून तुकाराम महाराजांनी नाही परत पाठवल्या. का पाठवल्या? 700 वर्ष हा महाराष्ट्र मोगलांच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडला होता. हातामध्ये तलवार घेऊन लढू शकेल असा एकही राजा या देशामधला शिल्लक नव्हता. मग इथे विचारवंत नव्हते का? इथे शूर नव्हते का? इथे वीर नव्हते का? इथे पराक्रमी नव्हते का? इथे शूर होते, वीर होते, पराक्रमी होते. पण इथल्या वीरांनी आपलं पराक्रम मोगलांनी दिलेल्या जहागीरच्या बदल्यात गहाण टाकलं होतं. इथल्या वीरांनी आपलं वीरत्व मोगलांनी दिलेल्या सरदार पदामध्ये गहाण टाकलं होतं. इथल्या विद्वानांनी आपली विद्वत्ता मोगलांनी दिलेलं कुलकर्णी पद असेल, पांडे पद असेल, देशमुख पद असेल, या पदामध्ये गहाण टाकलं होतं. आणि म्हणून आपला देश परतंत्रामध्ये गेलता. 700 वर्षानंतर शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी राजाचा जन्म झाला. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. 700 वर्षानंतर या महाराष्ट्राला स्वतःचा राजा मिळाला. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि माझ्या राजाने एक एक प्रांत स्वतंत्र करून आपलं स्वतःच राज्य स्थापन करायला सुरुवात केली. अशा वेळेला हा राजा स्वतःच राज्य निर्माण करत असताना त्याच्याकडच्या धनामधून माझ्या घरामधली मीठ झाकड चालण्यापेक्षा या धनाची पांडुशेठ खरी गरज कुणाला असेल तर ते हिंदवी स्वराज्याला आहे. आणि म्हणून या धनामधून 4 घोडे घेता यावेत, 4 शस्त्र घेता यावेत आणि मोगलांशी लढण्यासाठी शस्त्र सज्ज होता यावं म्हणून तुकाराम महाराजांनी परत पाठवलं. व्यवहार कळत नव्हता म्हणून नव्हे. महाराज तुम्ही एवढं सगळं पटवून सांगितलेलं आहे, पण आम्हाला सांगा बरं, तुकाराम महाराजाला व्यवहार कळत होता असं? महाराज, तुकाराम महाराजांच्या एवढा व्यवहार कुणालाच कळत नव्हता. जगामध्ये खरा मान कुणाला असेल तर तो धनवंताला आहे. तुकाराम महाराजाला पटलं होतं आणि म्हणूनच महाराज म्हणतात की बाबांनो, धन जोडा आणि उत्तम व्यवहाराने जोडा.
काय सांगतात, महाराजांच्या एवढा व्यवहार कोणाला कळत नव्हता म्हणून महाराज म्हणतात कमवून या धन. कमवणे नाही म्हटले महाराज, कमवणे नाही म्हटले नाही का बरं म्हटले नसेल? तुकाराम महाराजांना म्हणायचं कमवून या धन उत्तम व्यवहारे. का बरं म्हटले नसेल कमवून या? धन कमवून उपयोगाचं नाही, धन कमवून उपयोगाचं नाही तर जोडलं पाहिजे. नाहीतर आजकाल आपल्याकडे तरुण मंडळी, आमच्याकडे 22-23 वर्षाच्या मुलाला आता त्या कुठं कॉल सेंटर मध्ये 25,000 रुपये पगार मिळतो. 25,000 रुपये पगार 25 वर्षाच्या मुलाला मिळतो. 1 तारखेला पगार हातात पडतो, 2 तारखेला पोरगा मुंबईत सापडत नाही, पोरगा घरात सापडत नाही. कुठं सापडतो? खोपोलीला सापडतो. खोपोलीला कुठं सापडतो? रिसॉर्टवर सापडतो. रिसॉर्टवर काय करतो? हरिपाठ करतो. बरोबर आहे का? कॉल सेंटर मधले मुलं खोपोलीला जाऊन हरिपाठच करतात ना. काय करतात मग? कोणती पार्टी? रेव पार्टी. कुणी नाव काढे मला काय अजून कळलेलं नाही. कसली पार्टी? रेव पार्टी. म्हणजे 1 तारखेला 25,000 रुपये पांडुशेठ हातात पडले की 2 तारखेला सगळी मुलं खोपोलीला, आणि खोपोलीला गेली तिकडे काय? रेव पार्टी. 5 तारखेपर्यंत मोकळे आणि 6 तारखेपर्यंत लोकांना मागायला सुरुवात. दे 500 रुपये, दे 300 रुपये. का? तुकाराम महाराजांचा ऐकलं नाही म्हणून. म्हणून महाराज सांगतो नुसते पैसे कमवून उपयोगाचं नाही, पैसे धन जोडलं पाहिजे. मी माझ्या आयुष्यामधला एक प्रसंग सांगणार आहे आणि या सेवेला पूर्ण विराम देणार आहे की पैसे कसे जोडले पाहिजे. मी अगोदर मानपूरला राहिलो होतो स्लम मध्ये. सामनामध्ये आल्यानंतर थोडे 2 पैसे मिळाले आणि डोंबिवलीला घर घेतलं. डोंबिवलीला नवीन बिल्डिंग मध्ये घर घेतलं. माझ्या समोरच्या फ्लॅट मध्ये त्यावेळेला प्रीमियर मधलं राहतो. डोंबिवलीला प्रीमियर कंपनी होती आणि त्यावेळेला डॉक्टर दत्ता सामंत साहेबांनी प्रीमियर मध्ये मोठा संप करून तिथल्या कामगारांना मोठा पगार वाढवून घेतला होता. म्हणजे त्यावेळेला माझ्या समोर जे राहत होतं कुठल्या पदावर तर मला माहिती नाही, 11,000 रुपये पगार होता त्याला. त्यावेळेचा 11,000 म्हणजे आता काशीद साहेब 1 लाख रुपये त्याच्यापेक्षा जास्त. आणि बोनस 15,000. मी गेल्यानंतर सांगते महाराज 2च महिन्याला दिवाळी आली. 15,000 बोनस, 11,000 पगार, 26,000 रुपये हातात आले. आणि 26,000 जसे हातात आले तसं सगळं कुटुंब दुपारी बाहेर पडलं. त्या कुटुंबाचा नियमच होता पहिला 1 तारखेला 10 तारखेला पगार झाला. कामगाराचे पगार कधी असायचे? 10 तारखेला. 10 तारखेला पगार झाला 20 तारखेपर्यंत घरात स्टोव पेटायचा नाही, चूल पेटायची नाही. लगेच फोन करायचा. कुठं? हॉटेल सुरूची. 2 वडापाव, 3 मसाला डोसा, 4 कॉफी पाठवून द्या. कुठं? घरी. सकाळचा नाश्ता हॉटेल मधून घरी आणि दुपारी कुटुंब उठून हॉटेलमध्ये जेवायला. 30 तारखेपर्यंत मोकळे. मी गेलो आणि त्याच्यानंतर 2च महिन्यात दिवाळी आली. 11,000 रुपये पगार, 15,000 रुपये बोनस. महाराज 26,000 रुपये हातात आले. दुपारी पगार येतो, बोनस वगैरे घेऊन नवरा घरी आला आणि बायकोला घेऊन 12-12:30 वाजता बाहेर पडला. मॉल बिल मध्ये इकडे तिकडे फिरला आणि मग तिकडून येताना बायकोला त्यावेळेला 700 रुपयाची साडी, 5 तोळ्याचं गंठल घेतलं, 2 तोळ्याचे झुमके घेतले, बायकोला साडी घेतली, स्वतःला सफारी घेतला. संध्याकाळी घरी आले. म्हणजे ते सकाळी घरी आले तुम्हाला सांगतो 4-5 वाजता. महाराज 4-5 वाजता घरी तर नवरा रिक्षातून पैसे देतोय, तो पण पुढे बायको घरी आली. पटकन बेडरूमचा दरवाजा गेला, आतमध्ये गेली, पटकन जुनी साडी काढून टाकली, नवी साडी अंगावर घातली, जुने दागिने काढून टाकले, बेंटेक्स होते ते नवी दागिने हागून टाकले, 5 तोळ्याचं गंठल, 2 तोळ्याचे झुमके, नवी कोरी साडी घातली आणि बाईने जे आतून बेडरूम बंद केला 3 दिवस बाहेर पडली नाही. होईल का बरं असं? बाईनं नवी साडी आणि नवे दागिने घातला, घरात बांधून टाकल्या सुद्धा राहणार नाही ना. त्या बाईने तसंच केलं. बार पटकन घरामध्ये आले, जुनी साडी काढून टाकली, नवी साडी अंगावर घातली, 2 एका कानामध्ये गंटल घातले, गळ्यामध्ये गंटल, कानामध्ये झुमके, नवी साडी अंगावर घातली. काम नाही, धंदा नाही, काय नाही. सुरू केला खेळा. त्या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात. तुमच्या पोराचा अभ्यास झाला का आमच्या पोराचा अभ्यास झाला, हे कुठे गेले ते कुठे आले, विनाकारण काय करायचं नाही. साहेब त्यांचं बाहेर चाललं होतं पण मलाही काही टेन्शन घ्यायचं काम नव्हतं. पण फिरत फिरायला ना आमच्या घरात. आता मला सांगा, तिच्या गळ्यामधलं 5 तोळ्याचं गंठल, 2 तोळ्याचे झुमके आणि नवी साडी बघितल्यास माझ्या बायकोला का गुदगुल्या झाल्या असतात. पांढरी शिपट पडली बाबा. 7-7:30 वाजता मी ऑफिस मधून लवकर घरी गेलो. त्या दिवशी कसं जात नाही तसं, लवकर घरी गेलो. दरवाजा बेल वाजवले, दरवाजा उघडून बघितला, बायको पांढरी शिपट पडली. एवढं मोठं. आता
आता हे नवऱ्याने पाळलं पाहिजे. बायको जर काही नाराज असेल तर नवऱ्याने जर थोडं चांगलं वाटलं पाहिजे. आणि नवरा जर कधी बिघडून आला कामा बिमावर तर तुम्ही त्याला सांभाळला पाहिजे. तसं मला जरा इकडे प्रकरण बिघडलेलं आहे, मला आपण जरा आज हे घेतला म्हणजे वेगळी बाजू घ्यावा म्हणून मी त्याला म्हणलं काय तब्येत बिब्येत बरी नाही का काय? ते म्हणजे काय नाही. काय लेकरं बिकराने त्रास दिला का काय? म्हणजे काय नाही. मग म्हणलं काय गावा कोण फुंदिन काय आलं का काय? म्हणजे काय नाही. म्हणलं काय शेजाऱ्या भांडत बिंडत झाला का काय? म्हणजे काय नाही. म्हणजे हे काय नाही ते काय नाही ते काय नाही. म्हणलं पांढरी का पडली? ती म्हणली कसं नाही पडू द्या, तुमचा बोनस कधी होणार आहे ते आधी सांगा. मी म्हणलं होईल बाबा 2-4 दिवसात. काय बोनस एवढं पडलेलं आहे? अहो म्हणली बोनस झाला की पहिलं 5 तोळ्याचं गंठल घ्यायचं, 2 तोळ्याचे झुमके घ्यायचे आणि 700 रुपयाची साडी घ्यायची, ती बी निळ्याच काटाची. आताच्या सारखं गरम होत नव्हतं. 91-91 साली दिवाळीला चांगली थंडी पडत होती. तेवढ्या थंडीत मला दरदरून घाम आला. 5 तोळ्याचं गंठल, 2 तोळ्याचे झुमके, 700 रुपयाची साडी. त्यावेळी माझा सामनातला पगारच होता 5,000. आता त्या 5,000 एवढं सगळं करायचं म्हणलं तर मला थंडी येईल ना, तर ताप वाजेल तर काय होईल? धरून घाम आला. अगं मी म्हणलं तुला कसं कळत नाही? म्हणलं अगं हे आताच घर आपण घेतलंय, हे घर घ्यायलाच आपल्याकडे पैसे नव्हते. पांडू शेटची एका बँकेत ओळख होती, मग त्यांना म्हणलं जरा तुम्ही जामीन राहते, जामीन राहिले. भोसले साहेबांचं जरा मुंडे साहेबावर चांगलं चलत होतं म्हणून म्हणलं मुंडे साहेबाकडून काही तिकडून काही मदत घेतली, बीड जिल्हा बँकेतून. असं करून म्हणलं कसं तरी घर घेतलंय आणि त्याचे हप्ते फेडता फेडता म्हणलं माझी कंबर मोडायची वेळ आली. आणि तू म्हणलं म्हणते की हे नाही नाही म्हणलं तुम्ही घेणार का नाही सांगा. जर घेणार तर निघाले माहेराला. कुठलं अस्त्र एकच आहे यांच्याकडे, नाही तर निघाले माहेराला. मग मी जरा अजून म्हणलं जरा वेगळ्या भावनेतून घ्यायला पाहिजे. मग मी तिला म्हणलं तुला कसं कळत नाही? म्हणलं मी एकटा कमवणार आहे, 2 भाऊ शिकायला आणलेले, आपली 2 मुलं बी आहेत, मी एकटा कमवणार आहे, हप्ते फेडायचे, कसं तुला कळत नाही? बरं म्हणलं मी तरी काय बसून असतो का? संध्याकाळी 4 वाजता सामनामध्ये जातो, त्याच्या अगोदर पोलीस स्टेशनचं काम करतो, त्याच्या अगोदर ETVची क्राईम डायरी मालिका लिहितो, त्याच्यातून पुन्हा आलं जमलं त्या एखादा कीर्तनही हाणतो. एवढं सगळं करतो, तुला काय कळत नाही का? म्हणलं कधी कधी जेवायला मिळत नाही. आता सकाळी 11 वाजता निघालो, 11 वाजता निघाल्यानंतर रिपोर्टिंगला गेलो, पत्रकारिता करता करता 7:45 वाजले, मध्ये मोबाईल बंद झाला, संपर्क आहे ना, किती उशीर होतो. म्हणलं कधी कधी आंघोळ भेटत नाही, जेवायला भेटत नाही, तुला कसं कळत नाही? मग मात्र जमलं बघा, तिला लगेच ते पटलं आणि लगेच म्हणली मला का कळत नाही का? मला का दिसत नाही का? तुमची किती पळापळ होती, किती उडावड होती, मला का दिसत नाही का? मला का कळत नाही का? मी का एवढी येडी आहे का? मी म्हणलं भागलं गडे, जमलं गडे. म्हणलं भागत आहे म्हणून म्हणलं मग जमत आहे ना. एवढं म्हणलं की लगेच तिने पुढचा बॉम्ब टाकला. बरं म्हणली गंठल राहू द्या, तेवढे झुमके तरी करा. मी म्हणलं बाई तुला गंटल तरी एखाद्या वेळेला 2-4 वर्षाला कर, पण झुमके कवाच करणार नाही. का करणार नाही? म्हणलं मागं तू बहिणीचे घातली तर तुझी मान सरळ नव्हती राहत. म्हणली लोक मला काय महाराज वेळच कळला नाही वाजून. बाईनं नवीन कानात झुमके घातली, मान सरळ राहत नाही, जसे काय स्प्रिंग लावले. मी म्हणलं मागं तू बाई बहिणीचे घातले होते, तुझी मान सरळ राहत नव्हती, आता स्वतःच्या घेतली तर झोपेत मान हलवायची. महाराज विनोदाचा भाग सोडून द्या. त्याच्यानंतर 2च महिन्यामध्ये प्रीमियर कंपनी बंद पडली. आजही जाऊन बघा तिथं वकार झाला. 2च महिन्यामध्ये प्रीमियर कंपनी बंद पडली. अर्जुन महाराज घरात येणारा पगार बंद झाला. 5व्या महिन्यात गंठल गेलं, 7व्या महिन्यात झुमके गेले, 8व्या महिन्यात अंगठ्या गेल्या आणि 1 वर्षाच्या आत ज्या हॉटेलमधून चहा बिस्किट येत होती त्या हॉटेलमध्ये नवरा बशा विसरायला जाऊ लागला आणि बाई दुसऱ्याच्या घरी भांडे घासायला जाऊ लागली. का? तुकाराम महाराजांचं ऐकलं नाही म्हणून. काय ऐकलं नाही? जोडोनिया धन, जोडोनिया धन. हा जर मंत्र तुकाराम महाराजांचा ऐकला असता तर ज्या वेळेला 15,000 रुपये बोनस येतो आणि 11,000 रुपये पगार येतो, 7-8 हजारात दिवाळी केली असती, बाकीचे पैसे वाचवले असते. दर महिन्याला येणाऱ्या 11,000 मधले पैसे वाचवले असते आणि मग ज्या वेळेला पैसा कंपनी बंद केली असती तर नवीन व्यवसाय सुरू करून जीवन सुरू केलं असतं. पण त्यावेळेला पैसे खर्चले, जोडले नाहीत म्हणून वेळ आली. पण साहेब काही लोकांनी अर्धवट ऐकलं तुकाराम महाराज बंदेशेठ, आणि ते ऐकलं म्हणून तुम्हाला धंदा मिळतो. काय ऐकलं? जोडोनिया धन, जोडोनिया धन, जोडोनिया धन, जोडोनिया धन. मटक्यावाल्या कुंगे, बारवाल्या कुंगे, धाबेवाल्या कुंगे, डान्स बारवाल्या कुंगे. कोण घेत आहे? पोलिसांच्या बद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत आदर आहे. 20 वर्ष मी क्राईम रिपोर्टिंग करत होतो, पण पोलिसाचं जीवन मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. जगामधला एकमेव घटक असा आहे की ज्याला ऑफिशियल ड्युटी 12 तासाची. ऑफिशियल ड्युटी
रात्री 8 ते सकाळी 8, सकाळी 8 ते रात्री 8. आणि एवढं असून रात्री नाईटला आलेला एखादा ऑफिसर असेल, PSI असेल, आणि सकाळी भाऊबीजेला बहीण आलेले, दादा लवकर येतोस ना? हो हो ताई मी लवकर येतो, तू काही काळजी करू नको. 8 वाजता ड्युटी संपणार आणि 7:30 वाजता फोन येतो, अमुक अमुक इमारतीमध्ये एका वृद्धेची हत्या झालेली आहे. जाता येत नाही मिस्टर साहेब. पंचनामा, पोस्टमार्टम, हे सगळे सुपरस्टार पार पाडत जातात. 4 त्याला वाजतात. म्हणजे 12 तासाची ड्युटी आणि पुढे हे असले कार्यक्रम, इतकी त्यांना ड्युटी करावी लागते. पण याच पोलीस खात्याला काही बदनाम करणाऱ्या प्रवृत्ती आहेत, थोड्या प्रवृत्ती. पण या पोलीस खात्याला या बदनाम करणाऱ्या प्रवृत्ती असल्यामुळं ज्यांच्यावर गुंडांना तुरुंगात टाकण्याची जबाबदारी आहे त्यांना तुरुंगात जाऊन बसावं लागतं. आता गुंडांना तुरुंगात टाकण्याची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची? पोलिसांची. आणि तेलगीच्या प्रकरणात तुरुंगात कोण गेले? कशाने? जोडून या धन, जोडून या धन. मटकेवाल्या कोण घे, बारवाल्या कोण घे, तेलगी कोण घे आणि तुरुंगात जाऊन बस. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं, मग मी माझ्या तरुणांना नेहमी सांगत असतो, तुम्हाला तुकाराम महाराजांचा फोटो घरात आणता आला नसेल तर नका आणू. तुम्हाला तुकाराम महाराजांचा फोटो आणल्यानंतर पूजा करता येत नसेल तर नका करू. पण तुकाराम महाराजांची गाथा घरामध्ये आणा, त्याच्यामधला एक अभंग पाठ करा. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला एक अभंग सुद्धा पाठ करणे एवढं नाही हो, 2 चरण पाठ करा. कुठले? जोडून या धन, उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खावी. हे 2 चरण जर पाठ केले, धन जोडलं तर आयुष्यभर त्याला दुसऱ्या समोर हात पसरावा लागणार नाही. आणि उत्तम व्यवहारानं जोडलं तर त्याला कधीही अपमानित व्हावं लागणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यापासून ते पंतप्रधान पदी बसलेल्या पुरुषापर्यंत आणि जात्यावर दळणाऱ्या माझ्या माता भगिनीपासून ते राष्ट्रपती पदी बसलेल्या आमच्या प्रतिभाताई पाटील यांच्यापर्यंत तुकाराम महाराजांचे विचार उपयुक्त आहेत. शेतकऱ्यासाठी सुद्धा सांगितलं, शेती कशी करावी. अणुशेतीचं स्वतंत्र एक प्रकरण आहे तुकाराम महाराजांच्या घाटामध्ये. तुकाराम महाराज सांगतात, कितीही बियाणं चांगलं आहे, कितीही तुमच्याकडे पाणी आहे, पण जोपर्यंत तुम्ही शेतामधलं तण काढत नाही तोपर्यंत तुमचं शेत चांगलं येऊ शकत नाही. महाराज सांगतात, निवडून या तण शेत करावे जतन. कोणाला सांगितलं? शेतकऱ्यासाठी सांगितलं. आणि आमच्या माता भगिनीसाठी सुद्धा सांगितलं. काय सांगितलं? निवडून या खडे तेने दळण ओझ जोडे. त्यावेळेसाठी बरं का, एवढं फक्त आहे त्यावेळेसाठी, स्त्रियासाठी. आजच्याला लागू पडत नाही का? कारण पूर्वी आताच्या सारख्या चक्क्या नव्हत्या, आताच्या सारखे मळणी यंत्र नव्हते, चक्क्या नव्हत्या, मळणी यंत्र नव्हते, आणि लाईटही नव्हती, आणि नवरेवी आमच्यासारखे नव्हते. पूर्वी आमच्या माता भगिनींना पहाटे उठून दळण करावं लागायचं. कशाच्या उजेडात? आजीला माहित आहे. कशाच्या उजेडात? चिमणीच्या उजेडात. बरं, मळणी यंत्र नसल्यामुळे खळं कसं असायचं? चिवडा, भोवती खळं, ते तुडवलेलं, त्याच्यावर कंस, वर बैल फिरणार, मग वावडी लावणार, आणि वावडी आल्यानंतर वारं येईल तसं उधळायचं, आणि मग ते सावडून घेत असताना मध्ये खडे जायचे. म्हणजे लाईट नव्हती, मळणी यंत्र नव्हते, आणि चक्क्याही नव्हत्या. मग आमच्या माता भगिनी सकाळी उतरता अंधारामध्ये एखादा खडा गेला आणि तो खडा जर भाकरीत लागला तर नवरे सुद्धा आमच्यासारखे नव्हते. एक जर खडा कचकन भाकरीमध्ये लागला तर नवरा उठायचा आणि धन बायकोला मारायचा. आता काही नाही, आता मळणी यंत्र असल्यामुळं खडे जात नाहीत, आणि लाईट असल्यामुळे सुद्धा खडे जात नाहीत, आणि दळायला तर काही चक्कीवरच आहे, काय का नाही? दळायचा कार्यक्रम डायरेक्ट चक्कीवर आहे, ते सुद्धा बऱ्याच आमच्याच खांद्यावर येतो. म्हणजे रविवार बिवार असला ना, भोसले साहेब नोकरदार वर्गाचं मस्तपैकी रविवार बोरमोडा लुंगी वगैरे घालून त्याचं चॅनल बदलतंय, हे चॅनल ते चॅनल ते चॅनल, तेवढ्यात आतून आवाज येते. काय करायला? म्हणजे काय नाही, बातम्या बघायला. काय काय असतात बातम्या बघायचं तर रोज रोज, हे ह्या पक्षातून त्या पक्षात गेला, ते त्या पक्षातून ह्या पक्षात आला, काय रोज रोज बातम्या बघायला ते बातम्या बिदेत जा. मग काय करू? तेवढं दळण करून ठेवलंय, तेवढं उचला चक्कीमध्ये नेऊन ठेवा. आता आज्ञाधारक नवरा असतो, उठतो, सेवके करावे सांगितले काम खांद्यावर घेतो, नेऊन ठेवतो. पण त्या शिरसागा माणसाचं निबर असलं ना, ते ऐकत ते बाई म्हणते, आठवड्यात एक सुट्टी मिळाली मला, आणि तू लागली का माझ्या मागं दळण घेऊन जाणार? अजिबात जाणार नाही. अहो, एक दिवस तुम्हाला करू वाटत नाही, आजच्या दिवस दळून. ती म्हणली अजिबात जाणार नाही. तिनं मग लगेच आंदोलन पुकारलं. काय पुकारलं? तुम्ही जर दळून आणणार नाही, आंदोलन डायरेक्ट, मी बी स्वयंपाक करणार नाही. तिला म्हटलं आंदोलन यशस्वी होईल, पण ते त्याच्यापेक्षा निबर होतं. ते म्हणलं, मी तू जर दळून आणलं नाही
आणि स्वयंपाक केला नाही तर मी पोरायला घेऊन हॉटेलमध्ये जातो. कालच पगार झालाय. आंदोलन फसलं हो पहिलं, पण खऱ्या जर हुशार असतील तर ह्या हुशार आहेत म्हणून सगळं आपलं राजकारण असेल, माझी पत्रकारिता कीर्तन असेल, ह्या हुशार आहेत म्हणून हे सगळं घर सांभाळतात. म्हणून आपल्याला हे सगळं एवढं सगळं मोकळेपणानं करायला मिळतंय. आणि यांनी जर घर सांभाळलं नाही तर आपल्याला करता येणार नाही. एवढ्या बारीक बारीक गोष्टी खूप यांचं कौतुक करत असतो. साध्या गोष्टीकडे लक्ष असते. खूप महिला हुशार असतात. तुम्ही मला महाराज तुम्हाला कसं माहितीये मी का बिन बायकोच आहे का? किती साध्या गोष्टी एका तुम्हाला किती बारीक लक्ष असतं बायकांचं तुम्हाला सांगतो. गेल्या रविवारी आमच्याकडे डोंबिवलीला कीर्तन होतं. आमच्या वासुदेव महाराजांचं नुकतंच त्याला सप्ताह होता, काल्याचं कीर्तन होतं. म्हणलं जरा आपण जावं कीर्तनाला, सकाळची वेळ मोकळी. निघालो कीर्तनाला. मी आपले कपडे बिपडे घालून पूजा बिजा करून निघालोय. एवढा आवाज आला का म्हणजे गडबड करायला नाही. म्हणलं काल्याचं कीर्तन जातो ते म्हणजे पोरं गेले शाळेत निघे तुमच्या बरोबर असं म्हणल्यानंतर चल 2 मिनिटं थांबलो. आता महिलांचा आवरायला जरा उशीर लागते ना. 2 मिनिटं म्हणता 10 मिनिटं गेले. कीर्तनाला पोहोचायला उशीर झाला. जाऊन रिक्षातून आम्ही उतरतोय तर तिकडे निरूपणाला सुरुवात झाली ती. म्हणून मी गडबडीने उतरलो रिक्षाला आणि पटकन पाकिट काढलं आणि बघितलं तर मध्ये 500ची नोट. रिक्षावाला असा हात केला 500 करून. तर जण कपाळावर हाणून घेतलं का बिल झालं 15 रुपये. काढलं 500 रुपये. ते म्हणलं साहेब आता इथं कुठं मिळणार हे. तेवढ्यामध्ये त्यांना हळूच पाकिटातून 15 रुपये काढले. म्हणजे एवढं बारीक लक्ष असतंय की ह्याच्याकडे पैसे नसतील सुटे. आपण पैसे बरोबर ठेवले पाहिजेत. म्हणजे भाजीला सुटे, तिकिटाला सुटे, रिक्षाला सुटे, एवढा सुट्टा कारभार फक्त तुम्हाला जमतो. म्हणून मी महाराज नेहमी म्हणत असतो ज्याची बायको नीट त्याचा संसार फिट, आणि ज्याची बायको नाही नीट त्याचं नाही मिठाला पीठ. मीठ आहे तर पीठ नाही, पीठ आहे तर मीठ नाही. किती बारीक लक्ष. मी म्हणून लगेच उतरलो. आम्ही तिथे पैसे दिले, निघालो कीर्तनाला बसायला. बाहेरून असा मध्ये शिरणार एवढ्यामध्ये मी चप्पल सोडलं बाहेर. मागच्या सप्त्यात एक हारपलतं म्हणून दुसऱ्या 1700 रुपयाची चप्पल सँडल घेतलं तर बाहेर सोडून निघालो मध्ये. ती म्हणली हो म्हणली इकडे का असं चप्पल सोडतात म्हणली सप्त्यातून जातो. कीर्तनाला म्हणले असं सप्त्यात कीर्तन सोडतात का म्हणजे कीर्तनाला असं चप्पल सोडतात का. त्याचं बी शास्त्र आहे म्हणले. कशाचं. आता चप्पल सोडायला सुद्धा शास्त्र असतं हे मला पहिल्यांदा कळालं. म्हणजे कसं म्हणजे असं जर चप्पल सोडलं तर कधीच राहणार नाही. म्हणजे कसं सोडायचं म्हणजे चप्पल म्हणजे इकडच्या कोपऱ्यात एक सोडायचं आणि तिकडच्या कोपऱ्यात एक सोडायचं. चोरणाराच्या 3 पिढ्या आल्या तर त्याच्या बापाला सापडणार. एवढा हुशारपणा तुमच्याकडे. सांगत काय होतं की आमच्या महिलांसाठी सुद्धा सांगितलं. काय सांगितलं. निवडून या खडे तेने दळण ओझ जोडे. सांगितलं जा ना आजचे दिवस जरा दळण ठेवून. ते मला अजिबात जाणार नाही. आंदोलनच केलं. काय केलं अजिबात जमणार नाही म्हणजे. म्हणल्यानंतर मग मला राहू द्या पण आमच्या समोर तुम्हाला सांगतो 87,000 रुपये पगार आहे. सोडायला गाडी येते आणि न्यायला गाडी येते. आणि गेल्या आठवड्यात घेतलं खांद्यावर दळण निघालंय. तिकडून ते येत होतं मी इकडून जात होतो. म्हणलं काय साहेब दळणाची बारी असते तुमच्यावर. ते म्हणलं काय नाही आठवड्यातून फक्त मला बायकोला मी एकदा दळण आणून देतो आणि मग बायको मला आठवड्याभर मदत करते. आता मला काय प्रश्नच पडला की आठवड्यातून बायकोला एकदा दळण आणून देतो आणि याची बायको ह्याला आठवड्याभर मदत करते. म्हणजे याची बायको याला काय मदत करते. आता मला काय घेणं देणं का काढून. आता बायको त्याची दळण त्याची मदत त्याला मला काय घेणं देणं का. पण एखाद्या गोष्टीचा संशय आला कुणाला पत्रकार झालं आणि एखाद्या गोष्टीचा संशय आला की जोपर्यंत बातमी मिळत नाही तोपर्यंत समाधानच मिळत नाही. मी तरी काय करू. पडिले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा नाही तुझा आधी होती दाशी पट्टराणी केले तिशी तिचे हिंदणे राहिना मूळ स्वभाव जाईना आधी होता वाग्या नयोगे झाला पाग्या त्याचा येळकोट राहिना मूळ स्वभाव जाईना आधी होता पत्रकार मग झाला कीर्तनकार. त्याच्या चौकशा मग काय दुसऱ्याच्या दालनाच्या करावं का. ते तिकडं गिरणीत गेलंय तिकडं 2 फुकण्या फुकल्या तिकडं कीर्तन ठेवलं मी जागेवरच उभा आणि डोक्यात एकच प्रश्न याची बायको याला काय मदत करेल. शेवटी 20 मिनिटाला तिकून आलं. मी जागेवरच उभा त्याला हात जोडे. म्हणलं साहेब मगाशी जाताना तुम्ही म्हणलात की माझी बायको मला मी बायकोला आठवड्यातून एकदा दळण आणून देतो आणि बायको मग मला आठवडाभर मदत करते. ती काय मदत करते तेवढं सांगा मला. म्हणजे मी घरी जातो दळण खांद्यावर देतो गिरणीत नेऊन ठेवतो आणि मग आठवड्याभर मदत करून काय मदत करते एवढं सांगा. ते म्हणलं काय नाही साहेब मला एवढं काय मोठं नाही. म्हणलं सांगा ना तर काय मदत करते. मग ते म्हणले काय नाही. म्हणजे मी आठवड्यातून फक्त बायकोला एकदा दळण आणून देतो आणि मग बायको मला आठवडाभर भांडे धुवू लागते.
म्हणजे हा भांडे घासितो आणि बायको ह्याला धुवू लागते. मी म्हणलं बाबा तुझ्या बायकोची माझ्या बायकोची भेट होऊ देऊ नको. म्हणलं दोघीची जर भेट झाली तर एवढ्या भांडणानंतर सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये युती झालेली. त्या दोघींची जर युती झाली म्हणलं तर कीर्तनावर आल्यास घासणी माझ्या हातात यायची. असे उच्च विचारवंत वेदशास्त्र पंडित व्यवहार चतुर समाज सुधारक तुकाराम महाराज सांगतात की अरे बाबांनो, धन जोडा आणि उत्तम व्यवहाराने जोडला. तसं जर धन जोडलं तर तुम्हाला प्राप्त होणारी गडी ही उत्तम असेल.